Dear student, we are seeing problem set 1.2 on page number 13. Second question, in triangle PQR, हा PQR triangle दिलेला आहे. आता याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे की PM इज इक्वल टू 15, PQ काही PQ जे आहे तर ती PQ आपल्याला त्या ठिकाणी दिलेली 25, PR इज इक्वल टू 20, PR किती दिलेली 20 त्या ठिकाणी दिलेली, NR जे आहे तर ती किती दिलेली आपल्याला 8 त्या ठिकाणी दिलेली. आणि काय विचारलेलं आहे की व्हेदर लाईन PM इज पॅरलल टू द साइड आर. NM असणारे जे काही लाईन जे आहे तर ती लाईन ही जी असणारी काही बाजू जे आहे तर त्या बाजूला त्या ठिकाणी समांतर आहेत का. आणि पुढे विचारले गिव रिझन, त्याचं असणारे काही कारण जे आहे तर ते कारण आपल्याला त्या ठिकाणी. आता काय काय दिले गिव्हन मध्ये ते पहिल्यांदा आपण लिहू. PM इज इक्वल टू 15, PQ इज इक्वल टू 25, PR is equal to 20 and NR is equal to 8. हे सर्वच्या सर्व आपल्याला त्या ठिकाणी गिव्हन मध्ये प्रश्नामध्ये त्या ठिकाणी दिलेले आहे. बरोबर. आता याच्यावर PQ जो आहे तर PQ आपल्याला दिलेले पहा PQ. आता PQ कसा लिहू शकतो आपण PM प्लस MQ. काय लिहितोय की PM प्लस M. कशावरून आपल्याला लक्षात येत नसतं की P डॅश M डॅश Q डॅश ही जी काही तिन्हीच्या तिन्ही असणारे काही पॉईंट जे आहेत PMQ हे तिन्हीच्या तिन्ही असणारे काही पॉईंट जे आहे तर ते पॉईंट कसे असणारे कोलिनियर आहे. आणि कोलिनियर असल्यामुळे आपण PQ कसं बनलेलं असते की PM अधिक M. आता याच्यामध्ये व्हॅल्यू जे आहे तर ते व्हॅल्यूज आपण त्या ठिकाणी टाकू. PQ किती सांगितलं आपल्याला 25, PM 50 प्लस MQ आपल्याला त्या ठिकाणी काढायचं आहे MQ. Therefore MQ is equal to 25 minus 15 is equal to 10. Therefore MQ is equal to 10. MQ जे आहे तर त्या MQ चे असलेले काही व्हॅल्यू जे आहे तर ती व्हॅल्यू आपण त्या ठिकाणी काढली. त्याचा वापर आपल्याला पुढे त्या ठिकाणी करायचा आहे. ही जी काही व्हॅल्यू जी आहे तर ती व्हॅल्यू त्या ठिकाणी 10. अशाच पद्धतीनं PR साठी PR आपल्याला कसा लिहिता येईल PR इज इक्वल टू कशा बनलेलं आहे PN प्लस NR. कशावरून आपण लिहिलं तर या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की P डॅश N डॅश R. कारण हे जे काही तिन्हीच्या तिन्ही असणारे काही बिंदू जे आहेत PNR कोलिनियर आहे. कोलिनियर जर असतील तर PR अंतर जे आहे तर ते अंतर कसं लिहितात आपल्याला PN अधिक NR अशा पद्धतीने. याच्यामध्ये पुन्हा व्हॅल्यू त्या ठिकाणी टाका. PR ची व्हॅल्यू आपल्याला किती दिलेली 20 इज इक्वल टू PN जो आहे तर तो आपल्याला त्या ठिकाणी फाइंड आउट करायचा आहे. PN प्लस NR किती आहे NR 8. पुन्हा आपल्याला त्या ठिकाणी लिहिता येईल की PN इज इक्वल टू 20 प्लस 8 दॅट इज 12. Therefore PN इज इक्वल टू किती आलं तर त्या ठिकाणी 12. PN ची व्हॅल्यू किती आली तर त्या ठिकाणी 12 त्या ठिकाणी. बरोबर. आता हे कशासाठी शोधलंय आपल्याला काय विचारलं की लाईन PM या ठिकाणी पुढे काय म्हटलेले की स्टेट व्हेदर लाईन PM. आता मुळातच या ठिकाणी प्रश्न जो आहे तर त्या प्रश्नामध्ये ती PM च्या ऐवजी NM त्या ठिकाणी आहे. इथे जी आहे तर ती NM आहे की लाईन NM जी आहे तर ती लाईन NM या ठिकाणी RQ ला त्या ठिकाणी पॅरलल आहे का हे जर आपल्याला दाखवायचं असेल तर पहा की आपल्याला त्या ठिकाणी कॉन्व्हर्स ऑफ BPT थेरम त्या ठिकाणी माहिती.
प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास. काय या ठिकाणी हा जो काही रेशो जो आहे की पीएन डिवायडेड बाय एन आर इज इक्वल टू पीएम अपॉन एम क्यू, हा रेशो जर आपल्याला त्या ठिकाणी इक्वल जर दाखवता जर आला, समान जर दाखवता आला, तर आपल्याला त्या ठिकाणी कॉन्व्हर्स ऑफ पीपीटी थेरम नुसार या ज्या काही दोन साईड ज्या आहेत तर त्या दोन साईड काय दाखवता येईल आपल्याला त्या ठिकाणी पॅरलल त्या ठिकाणी दाखवता येते. आणि म्हणून पहा काय करू पहिल्यांदा या ठिकाणी पीएन काय घेतोय, पीएन घ्या किंवा पीएम घ्या, कोणती तुम्ही त्या ठिकाणी साईड जी आहे तर ती साईड त्या ठिकाणी घेऊ शकता. मग मी पहिल्यांदा काय करतोय, पीएन अपॉन एन आर हा रेशो त्या ठिकाणी काढतो. तो किती आता नसते 12/8 डिवायडेशन करा. हा किती 4 ने भाग दिला तर 4 2 8 आणि 4 3 12 येते. याला इक्वेशन नंबर 1 त्या ठिकाणी. अशाच पद्धतीने दुसरा रेशो पीएम अपॉन एम क्यू. आता पीएम रेशो दिलेला आहे 50 आणि एम क्यू आपण काढलेला आहे ते पुन्हा त्या ठिकाणी डिवाइड करा 5 ने, किती 2 आणि 3 काय होता नसते. आणि इक्वेशन नंबर 2 त्या ठिकाणी पण की फ्रॉम इक्वेशन 1 and 2 इन ट्रायंगल, कोणता ट्रायंगल आहे आपला तर या ठिकाणी पी क्यू आर, बरोबर. कोणता ट्रायंगल आहे पी आर क्यू, कोणता आहे म्हणून पी आर क्यू असं घेतलं आपण ट्रायंगल पी आर क्यू. काय आहे या इक्वेशन 2 नुसार तर आपल्या लक्षात येतं नसते, काय लक्षात येतं नसते की पी एन अपॉन एन आर इज इक्वल टू पीएम अपॉन एम क्यू. आता कुठून त्या ठिकाणी आलं तर आपल्याला सांगता येईल बाय कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम. पुढून लिहिलं आपण त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो बाय कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम. या ठिकाणी कॉन्व्हर्स ऑफ प्रोपोर्शनॅलिटी थिअरम काय त्या ठिकाणी सांगतो, या दोन रेशो जे आहेत तर ते दोन रेशो जर इक्वल जर असतील तर काय सांगता येईल आपल्याला की लाईन एन एम पॅरलल साइड आर क्यू येते. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला लिहिता येईल, या ठिकाणी सांगितलंय की लाईन एन एम पॅरलल साइड आर क्यू. याचं रिझन जे आहे तर ते रिझन आपण त्या ठिकाणी वरील या ठिकाणी ते लिहिलेलं येते. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला असणारा हा प्रॉब्लेम जो आहे तर तो प्रॉब्लेम त्या ठिकाणी सोडवता येईल. ओके. आता पुढे थर्ड क्वेश्चन आहे इन ट्रायंगल एम एन पी काय दिलेले की एन क्यू इज ए बायसेक्टर ऑफ अँगल एन. हा जो काही एन अँगल जो आहे तर त्याचा हा एन क्यू जो आहे तर तो बायसेक्टर आहे. बायसेक्टर असेल तर या दोन अँगलचं माप त्या ठिकाणी इक्वल त्या ठिकाणी असेल. त्याच्यानंतर पुढे इफ एम एन ची व्हॅल्यू आपल्याला त्या ठिकाणी 5 दिलेली, पी एन जी आहे तर त्या पी एन ची व्हॅल्यू त्या ठिकाणी आपल्याला 7 त्या ठिकाणी दिलेली, एम क्यू जी आहे तर त्या एम क्यूची व्हॅल्यू त्या ठिकाणी 2.5 आपल्याला दिलेली. आणि काय सांगितले देन फाइंड क्यू पी. त्या क्यू पीची असणारी काही व्हॅल्यू जी आहे तर ते व्हॅल्यू आपल्याला त्या ठिकाणी दिली. आता प्रश्न जो आहे तर त्या प्रश्नामध्ये नेमकं आपल्याला काय दिले पहा सोल्युशनमध्ये की इन ट्रायंगल विच ट्रायंगल एम एन पी काय सांगता येईल आपल्याला सेगमेंट किंवा रे आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. कोणता आहे तर एन क्यू इज ए बायसेक्टर ऑफ अँगल एन किंवा हाच आपण असं लिहितो तो एम एन पी. असं जर असेल तर पुढे आपल्याला माहिती
कोणती प्रॉपर्टी वापरतो आपण? बाय प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ ट्रायंगलची प्रॉपर्टी आपण या ट्रायंगल जो आहे तर त्या ट्रायंगलसाठी आपण त्या ठिकाणी वापरू शकतो. पहा काय लिहिते मी पुढे, देअरफॉर बाय प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ ए ट्रायंगल, जे त्रिकोणाच्या कोन दुभाजकाच्या गुणधर्मानुसार. मग काय गुणधर्म असतो आपल्याला माहिती. पहा हा तो काही गुणधर्म जो आहे तर तो गुणधर्म काय लिहितो आपण की mn अपॉन np इज इक्वल टू mq अपॉन qp. अशा प्रकारची प्रॉपर्टी जी आहे तर त्या प्रॉपर्टीचा वापर आपण त्या ठिकाणी करतोय. पहा पुढे या ठिकाणी mn अपॉन np इज इक्वल टू याची अपोजिट साईडचा रेशो mq अपॉन qp. आता याच्यामध्ये व्हॅल्यू फक्त टाका. mn ची व्हॅल्यू किती दिलेली आपल्याला त्या ठिकाणी 5, np ची व्हॅल्यू किती दिलेली 7 इज इक्वल टू mq जो आहे तर mq ची व्हॅल्यू 2.5 आहे आणि qp ची व्हॅल्यू आपल्याला काय करायची तर त्या ठिकाणी फाइंड आउट करायची. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा दोघांचं, या दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, त्याच्यानंतर या दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 5 into qp is equal to 7 into 2.5. Therefore, qp is equal to 7 into 2.5 divided by 5. बरोबर. आता काय करा, 5 ने त्या ठिकाणी डिव्हाइड करा डायरेक्ट. बघा 5 ने जर डिव्हाइड जर केलं तर 5 5 25, परंतु इथं फ्रॅक्शन त्या ठिकाणी आहे, सॉरी डेसिमल पॉइंट त्या ठिकाणी आहे. इथे काय लिहू शकता आपण 0.5. Therefore, qp is equal to 7 into 0.5. या ठिकाणी डेसिमल पॉइंट नाही असं समजून मल्टिप्लिकेशन करूया. डेसिमल पॉइंट नाही म्हणजे दशांश चिन्ह नाही असं समजून गुणाकार केला तर गुणाकार येतो त्या ठिकाणी 35. आणि किती डेसिमल पॉइंट आहे 1, आणि म्हणून 1 डेसिमल पॉइंट या ठिकाणी आपण देऊ शकतो. आणि therefore qp इज इक्वल टू किती मिळाले आपल्याला तर त्या ठिकाणी 3.5. पण आता हा जो काही प्रॉब्लेम सेट 1.2 आहे तर त्याच्यावर जेवढे जेवढे त्या ठिकाणी प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ ए ट्रायंगलचे आपल्याला गुणधर्म वापरता येईल अशी उदाहरणं आपण काय करू एका मागे एक त्या ठिकाणी सोडून घेऊ. त्याच्यानंतर पुढे आता पुढे या ठिकाणी 6 क्वेश्चन त्या ठिकाणी आहे की फाइंड क्यूपी. क्यूपी जो आहे तर तो फाइंड आपल्याला करायचा आहे कसा, युजिंग गिव्हन इन्फॉर्मेशन इन द फिगर. आकृतीमध्ये दिलेली जी काही माहिती जी आहे तर त्या माहितीच्या आधारे आपल्याला काय करायचं आहे क्यूपी जो आहे तर तो क्यूपी त्या ठिकाणी फाइंड आउट करायचा. आता आकृतीमध्ये काय दिसतंय तर हा जो काय असणारा जो काही रे जो आहे एन क्यू, हा रे एन क्यू जो आहे तर तो आपल्याला लक्षात येताना दिसतोय की हा जो काही एन पी हा जो काही अँगल जो आहे तर त्या अँगलचा त्या ठिकाणी बायसेक्टर त्या ठिकाणी बरोबर. आणि म्हणून त्या ठिकाणी आपण बाय प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ ट्रायंगलचा आपण त्या ठिकाणी वापर या ठिकाणी करू शकतो. त्या ठिकाणी सोल्युशन मध्ये काय लिहिता येईल आपल्याला, सोल्युशन इन द फिगर दिलेल्या आकृतीमध्ये सांगता येईल की इन ट्रायंगल, कोणता ट्रायंगल आहे तर आकृतीमध्ये आपल्याला दिसते एम एन पी. काय दिसतंय की रे एन क्यू इज ए बायसेक्टर ऑफ अँगल, विच अँगल एम एन पी. असं जर असेल तर याच्यासाठी काय करू शकतो आपण बाय प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ ए ट्रायंगलचा आपण त्या ठिकाणी वापर करू. पुढे लिहितो मी देअरफॉर बाय युजिंग property of which property of angle
बायसेक्टर ऑफ ए ट्रायंगल. ती प्रॉपर्टी मागच्या उदाहरणामध्ये आपण वापरलेली. कशी वापरली तर या ठिकाणी mn अपॉन pn लिहिलेली mn अपॉन pn किंवा np काही म्हणा np इज इक्वल टू mq अपॉन qp अपॉन qp. आता त्याचे व्हॅल्यूज जे आहेत तर त्या व्हॅल्यूज त्या ठिकाणी पुट करायच्या. mn ची व्हॅल्यू जी आहे तर किती आपल्याला 25 डिवायडेड बाय np ची व्हॅल्यू जी आहे तर ती किती दिलेली 14 इज इक्वल टू mq ची व्हॅल्यू किती दिलेली 14 दिलेली आणि qp जी आहे तर त्या qp ची व्हॅल्यू काय करायची आपल्याला त्या ठिकाणी फाइंड आउट करायची. बरोबर. या दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. कोणतं 25 इंटू qp. पण त्याचं जर क्रॉस मल्टिप्लिकेशन जर आपण जर केलं तर काय मिळेल आपल्याला की 25 इंटू qp इज इक्वल टू या दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा 14 इंटू 4. 25 या बाजूला आणा मल्टिप्लाय आहे इकडे आला तर तो त्या ठिकाणी डिव्हाइड होईल. देअरफॉर qp इज इक्वल टू 40 डिवाइडेड बाय 40 डिवाइडेड बाय 14 डिवाइडेड बाय 25. 5ने त्या ठिकाणी भाग द्या. 5 5 25 5 48. बरोबर. आता पुढे की 8 गुणिले 14 भागिले किती राहिले 5. पुढे qp इज इक्वल 8ने 14 ला मल्टिप्लाय करा. 8 चौक किती 32 हातच्याले 1. बरोबर. 8 चौक 32 हातच्याले 3 आले. 8 1 8 8 आणि 3 11 म्हणजे 112 भागिले किती आले 5 त्या ठिकाणी. बरोबर. आता 5 ने काय करा 112 ला त्या ठिकाणी डिवाइड करा. किती आता नसते 5 ने जर भागलं तर 5 गुणे 10 11 मधून 10 गेले खाली राहिला 1 झाले 12. पुन्हा त्या ठिकाणी ती झाली 5 गुणे 10 12 मधून 10 गेले खाली राहिले 2. 2ला काही 5 ने भाग जात नाही म्हणून दशांश चिन्ह दिलं. बरोबर. आणि त्या ठिकाणी किती राहिले या ठिकाणी 12 मधून झाली 20 झाले. 2 शिल्लक राहिले पुन्हा शून्य घेतला 20 झाले आणि 5 चौक 20. ज्या ठिकाणी qp जे आहे तर त्या qp ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला त्या ठिकाणी 22.4. काय मिळाली 22.4. अशा पद्धतीने हे असणारे जे काही एक्झाम्पल जे आहे तर हे एक्झाम्पल आपल्याला त्या ठिकाणी सोडवता येते. याच्यानंतर पुढे 8th न्यूमरिकल आपल्याला या ठिकाणी दिलेले की इन ट्रँगल LMN काय सांगितलेले की रे MT बायसेक्ट अँगल LMN. हा जो काही MT जो आहे रे MT जो आहे तर तो काय करतोय अँगल LMN ला त्या ठिकाणी बायसेक्ट करतो म्हणजे हे दोन अँगल जे आहेत तर त्या अँगलचं मेजर कसं असणार आहे सेम त्या ठिकाणी असणार. त्याच्यानंतर पुढे सांगितले पहा की इफ LM इज इक्वल टू किती सांगितले 6 MN इज इक्वल टू किती सांगितले तर त्या ठिकाणी 10. त्याच्यानंतर TN जे आहे तर ती TN किती सांगितले आपल्याला त्या ठिकाणी 8 आणि LT जी आहे तर ती LT काय करायचं सांगितले आपल्याला फाइंड आउट त्या ठिकाणी करायचं. इथे प्रश्नामध्ये काय दिलेलं आपल्याला की इन ट्रँगल LMN काय दिलेलं आहे की रे MT बायसेक्ट्स अँगल LMN. बरोबर. ज्या ठिकाणी प्रश्नामध्ये आपल्याला दिलेलं की त्रिकोण LM मध्ये रे MT जो आहे म्हणजे किरण MT जो आहे तर तो काय करतोय कोण LMN ला त्या ठिकाणी दुभावतो. तर आपल्याला या ठिकाणी प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ ट्रँगलचा त्या ठिकाणी वापर करता येईल. बऱ्याच वेळा आपण ही प्रॉपर्टी या ठिकाणी मागच्या 3 उदाहरणामध्ये ही प्रॉपर्टी आपण वापरली. काय प्रॉपर्टी वापरता येईल आपल्याला तर LM अपॉन MN इज इक्वल टू LT अपॉन TN. अशा पद्धतीने ही प्रॉपर्टी आपल्याला त्या ठिकाणी वापरता येईल.
आता हे सर्व इथपर्यंत आपल्याला या ठिकाणी प्रश्नामध्ये त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि म्हणून मी काय म्हणते पहा, बाय युजिंग प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ ए ट्रायंगल, त्रिकोणाच्या कोन दुभाजकाच्या गुणधर्मानुसार. काय गुणधर्म लिहिलाय लिहिता येईल आपल्याला आकृतीसाठी, तर LM अपॉन MN इज इक्वल टू LT अपॉन TN. बरोबर. तर याच्यामध्ये काय करायच्यात, व्हॅल्यू जी आहे तर त्या व्हॅल्यूज त्या ठिकाणी पुट करा. पण LM ची व्हॅल्यू इथे दिलेलं आपल्याला 6 अपॉन MN किती आहे 10 इज इक्वल टू LT आपल्याला त्या ठिकाणी फाइंड आउट करायची अपॉन TN ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली किती दिलेली 8 दिली. आता पुन्हा काय करायचंय की क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं, या दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं तर काय करायचंय की 10 इंटू LT इज इक्वल टू या दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन 6 इंटू 8. Therefore, LT is equal to 6 into 8 divided by 10. आपल्याला सहज लक्षात येतं, मल्टिप्लिकेशन केलं तर किती आलं 48 आलं डिवायडेड बाय 10. आता 10 ने 48 ला डिवाइड केलं तर एक डेसिमल पॉईंट त्या ठिकाणी येताना दिसते, म्हणजे त्या ठिकाणी किती 4.8. आणि म्हणून LT जे आहे तर त्या LT ची व्हॅल्यू आपल्याला त्या ठिकाणी मिळताना दिसते 4.8. येते पुढे सेम क्वेश्चन आहे 9. इन ट्रायंगल ABC, त्रिकोण ABC मध्ये काय सांगितलंय की सेगमेंट BD बायसेक्ट अँगल ABC. हा रेषाखंड BD जो आहे तर तो काय करतोय, कोण ABC जो आहे तर ABC ला बायसेक्ट करतो म्हणजे या B कोणाचे दोन समान मापामध्ये त्या ठिकाणी रूपांतर करतात. त्याच्यानंतर पुढे सांगितलं इफ AB इज इक्वल टू X, BC ची व्हॅल्यू आपल्याला X प्लस 5 दिलेली. त्याच्यानंतर AD ची व्हॅल्यू जी आहे तर ती AD ची व्हॅल्यू आपल्याला X वजा 2 दिलेली, X आणि DC ची व्हॅल्यू त्या ठिकाणी X प्लस 2 त्या ठिकाणी दिली. आणि काय सांगितले देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ X, तर X ची असणारी काही किंमत जी आहे तर ती किंमत आपल्याला त्या ठिकाणी शोधायची. आपल्याला पुन्हा त्या ठिकाणी लक्षात येत नसते की असताना दिलेला जो काही ट्रायंगल जो आहे तर त्या दिलेल्या ट्रायंगल मध्ये रे BD जो आहे तर तो रे BD काय करता नसते ABC जो आहे तर ते, आणि म्हणून याच्यावरून आपल्याला त्या ठिकाणी बाय द प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ ट्रायंगल जो आहे तर तो त्या ठिकाणी आपल्याला वापरतो. काय काय दिलेले सोल्युशन मध्ये काही की इन ट्रायंगल ABC काय दिलेलं आहे तर रे BD बायसेक्ट द अँगल विच अँगल ABC. बरोबर. जे त्रिकोणामध्ये काय दिलेलं आपल्याला की किरण BD जो आहे तर तो ABC ला त्या ठिकाणी दुभागतो. दुभागत जर असेल तर आपल्याला प्रॉपर्टी त्या ठिकाणी वापरता येईल. काय प्रॉपर्टी वापरता येईल की बाय प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ ए ट्रायंगल, त्रिकोणाच्या कोन दुभाजकाच्या गुणधर्मानुसार. काय गुणधर्म वापरू शकता कोणी AB अपॉन BC. AB अपॉन BC इज इक्वल टू AD अपॉन DC इज इक्वल टू AD अपॉन BC. येते. आता याच्यामध्ये व्हॅल्यू जी आहे तर त्या व्हॅल्यू त्याच्यामध्ये पुट करायची. आता AB ची व्हॅल्यू किती आहे X अपॉन BC ची व्हॅल्यू किती आहे X प्लस 5 इज इक्वल टू AD ची व्हॅल्यू आहे X मायनस 2 डिवायडेड बाय DC ची व्हॅल्यू किती आहे X प्लस 2. बरोबर. अशा व्हॅल्यू ज्या आहेत तर त्या व्हॅल्यूज आपण त्या ठिकाणी चेक केल्या.
याच्यानंतर काय करायचंय, याचा आणि याचं त्या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आणि या दोघांचं काय करू आपण, क्रॉस मल्टिप्लिकेशन त्या ठिकाणी करू. क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं तर काय ते पहा की एक्स इंटू एक्स प्लस 2 इज इक्वल टू, दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर एक्स मायनस 2 इंटू एक्स प्लस 5 अशा पद्धतीचं क्रॉस मल्टिप्लिकेशन आपण केलं. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं म्हणजे काय करायचं, एक्सने या एक्सला एकदा मल्टिप्लाय करायचे, या एक्सने काय करायचे 2 ला एकदा त्या ठिकाणी मल्टिप्लाय जर केलं तर काही एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर प्लस एक्स इंटू 2 दॅट इज 2x इज इक्वल पुढे पुन्हा या ठिकाणी लक्षात घ्यायचे, एक्सने काय करायचे, या एक्सला एकदा मल्टिप्लाय करायचे, एक्सने काय करायचे प्लस 5 ला तर ते मल्टिप्लाय, त्याच्यानंतर -2 जे आहे तर त्या -2 ने एक्सला एकदा मल्टिप्लाय करायचे, -2 ने काय करायचे प्लस 5 ला त्या ठिकाणी मल्टिप्लाय करायचं. आता कसं मल्टिप्लाय करते पुन्हा, एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर प्लस 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 इंटू प्लस प्लस एक्स इंटू 5x बरोबर, त्याच्यानंतर -2 ने मल्टिप्लाय करायचं, -2 इंटू एक्स दॅट इज -2x मायनस इंटू प्लस काय आता नसते, पुन्हा त्या ठिकाणी काय आता नसते मायनस त्या ठिकाणी म्हणजे वजा गुणिले, म्हणजे वजा 2 गुणिले 10 टोटल किती आता नसते -10 त्या ठिकाणी येतं नसते बरोबर. तर याच्यानंतर पुढे पहा या ठिकाणी प्लस एक्स स्क्वेअर आणि प्लस एक्स स्क्वेअर सेम आहे, पण हेच जर एक्स स्क्वेअर या बाजूला जर आणले तर त्या ठिकाणी ते मायनस होतील, म्हणजे दोन्ही त्या ठिकाणी काय होऊ शकतात, कॅन्सल त्या ठिकाणी होऊ शकतात बरोबर. याच्यानंतर पुढे आता काय होऊ शकतं, काय शिल्लक राहते या बाजूला लेफ्ट साईडला की 2x आणि याचं जर त्या ठिकाणी आपण घेतलं तर पहा 2x इज इक्वल टू 5x मधून 2x गेली किती राहिले 3x -10 पुढे 2x आणि हे जे काही 3x जे आहे तर ते मी या बाजूला आणतो, ते त्या ठिकाणी -3x इज इक्वल टू देअरफॉर प्लस 2x -2x म्हणजे मोठ्या संख्येतून लहान संख्या त्या ठिकाणी काय करायची, सबट्रॅक्ट त्या ठिकाणी करायची आणि साइन जे आहे तर ते ग्रेटर नंबर करायचे, म्हणजे 3x मधून 2x गेले, खाली राहिले फक्त काय राहतील एक्स राहिले आणि साइन जे आहे तर ते मोठ्या संख्येचं वजा, इकडे पुन्हा काय राहिले -10. चेंजिंग द साइन्स ऑफ द बोथ साइड, दोन्ही बाजूची काय करू आपण चिन्ह जे आहे तर ते चिन्ह त्या ठिकाणी बदलू, मायनस आहे प्लस झालं, -10 आहे तर ते +10, म्हणजे अशा पद्धतीनं एक्स जो आहे तर त्या एकची असणारी काही व्हॅल्यू जी आहे तर ती एकची व्हॅल्यू आपल्याला किती मिळताना दिसते 10 त्या ठिकाणी मिळताना दिसते येते. म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला हे असणारे काही प्रॉब्लेम जो आहे तर त्या प्रॉब्लेम मध्ये दिलेली जी काही एक्स जे आहे तर त्या एकची व्हॅल्यू त्या ठिकाणी काढता येते. त्याच्यानंतर पुढे